आपण स्वतःला ऐकत नाही. आपल्याला आपलाच आवाज ऐकू येत नाही म्हणून? की तो ऐकायची सवयच आपण हळूहळू विसरलोय म्हणून? नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संजगिरी. आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. मित्रांनो, आपण मागच्या म्हणजेच दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहिलं, आपला आवाज हरवतो तेव्हा आपण स्वतःपासून दूर कसे जातो. आजच्या इनर व्हॉइस सिरीजमधील तिसऱ्या एपिसोडचा प्रश्न थोडा खोल आहे. आपण स्वतःला का ऐकत नाही? मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे ऐक. आई वडिलांचं, शिक्षकांचं, समाजाचं. बरोबर आहे. पण कुणीच कधीच सांगत अथवा शिकवत नाही, स्वतःलाही योग्य वेळी का होईना पण ऐक. होय, कुणीच हे सांगत अथवा शिकवत नाही, स्वतःलाही योग्य वेळी का होईना पण ऐक. मित्रांनो, हळूहळू आपण शिकलो स्वतःचं मन दाबून ठेवायचं, स्वतःचं दुखणं बाजूला ठेवायचं, स्वतःची गरज नंतर पाहू असं म्हणायचं. आपण स्वतःला ऐकत नाही कारण कधीही आपल्या आतल्या आवाजाला महत्त्व दिलंच गेलं नाही. जेव्हा आपण बोललो आणि कोणी ऐकलं नाही, तेव्हा आपण शिकतो गप्प राहणं सोपं असतं. मित्रांनो, स्वतःला ऐकणं म्हणजे फक्त मनातलं ऐकणं नाही. स्वतःला ऐकणं म्हणजे कधी थकलोय हे मान्य करणं, हे मला जमत नाही हे स्वीकारणं, आणि सगळं निभावण्याची गरज नेहमी नसते हे समजून घेणं. पण आपण का ऐकत नाही? कारण आपल्याला भीती वाटते. होय, कारण आपल्याला भीती वाटते. ऐकलं तर बदल करावा लागेल आणि बदल हा नेहमी सोपा नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण स्वतःला ऐकत नाही तेव्हा आपण स्वतःपासून थोडे थोडे करत का होईना पण दूर होत जातो, आणि हाच दुरावा आपल्या आयुष्यात रिकामेपणाच्या रूपात दिसायला लागतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं आपण स्वतःला का ऐकत नाही, पण इथेच हा प्रवास थांबत नाही. इनर व्हॉइस सिरीजच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत आतला आवाज ऐकायचा कसा. मनाला एक दिशा देणारा आणि थोडा उजेड देणारा विचार. मित्रांनो, जर हा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात. हीच तर आवाज लक्ष्मीकांत मधील मराठी व्हॉइस मंथनची खरी ओळख आहे, जिथे शब्द हळू बोलतात आणि थेट मनाशी संवाद साधतात. मित्रांनो, जर हा मंथन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.